मॅच कडे भाविक गोलंदाज, स्ट्राईकला सर्वेश, नॉन स्ट्राईकला कुशाल. या स्पर्धेमध्ये सुपर कामगिरी केली आहे कुशलने. पहिलाच बॉल पायावर चेंडू आदळतोय आणि सरळ गेलाय गोलंदाजाच्या हातामध्ये. टट बॉलने केलंय सुरुवात. अप्रतिम चेंडू होता भाविकचा. कुंदन संघे यांना मी विनंती करेल या पण बंटी भाऊ. पहिला बॉल टॉटने केला सुरुवात आणि दुसराच बॉल फटका उंच गेलाय. समीर चेंडू खाली आणि कॅच आउट. मोठा झटका. सर्व संख्ये बॅक टू डग आउट. डीजे सिल्वर डकचा शिकार मिस्टर सर्वे संघे त्याची जागा सांभाळण्यासाठी या बेस बंड उंच्या रूपामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच राहुल. सुपर गोलंदाजी भाविक कडून आपण बघू शकतात. या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळले भाविकने. पहिलं षटक हाताळताना गौतमी कुंबोली टीम कडून. यावेळेस देखील चांगला बॉल फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण. कीपर मात्र इकडे वाट बघतो की थ्रो येणार. चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. थोडी नाराजगी आहे कारण की राहुल देखील एक सुपर फलंदाज आहे. 3 बॉल फेकून झाले. धाब्याचा विचार केला धावा झाले त्या म्हणजेच एकही धाव नाहीये. 3 डॉट बॉल फेकले. चांगली सुरुवात. 4 ओव्हरची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. इकडे आपण बघू शकतात. चौथा बॉल हा देखील फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक समीर चेंडू अंगाने अडवतोय. थोडा पुढे पडला समीर पेक्षा. पहिली धाव फलकावर फायनलची आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी भाविक, गावदेवी कुंभवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये टेंबी. बघायला गेलं तर जास्त लांब अंतर नाहीये. दोन्ही गावामध्ये. परंतु कुशल आता स्ट्राईक वर आलाय. यावेळेस आपण बघू शकतात कमालीचा फॉर्म मध्ये आहे. कमालीची बॅटिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये कुशलने. हा फटका बसलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बिग विकेट. क्या बात आहे. गोलंदाज भाविक पहिल्याच ओव्हर मध्ये बॅकफुटवर ढकलून दिलाय टेंबी टीमला 2 मोठी विकेट. सर्वेश आणि सर्वेश सोबत राहुल. पहिली ओव्हर धावा झाल्या 2. स्कोर कार्ड वर 2 गडी बाद. वजाव स्पर्धेमध्ये ज्या 2 खेळाडूंनी इम्प्रेस केलंय ना
ते आता आमने सामने आहेत. टिंबी टीमचा कुशल तर कुंभवली टीमचा चिन्मय. गोलंदाजीसाठी चिन्मय तयार, फलंदाजीसाठी कुशल तयार. कालच्या दिवसामध्ये ज्याच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिला, अक्षरशः फलंदाजाला बांधून ठेवलं, तो गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवर चिन्मय. समोर मात्र ज्या फलंदाजाने बॅटिंग कमालीची केलंय, प्रत्येक गोलंदाजाचा धुवा उडवलाय, तो फलंदाज आहे कुशल. बघूया कोण कोणावर हवी होणार. संध्याकाळचं सत्र 6:15 झालेले आहेत आणि या टायमाला मात्र बॉल तेवढा वेगाने ट्रॅव्हल होत नाहीये. 30 धावा झाल्यात, एक चांगली मॅच नक्की पाहायला मिळेल. पहिलाच बॉल. अपील उत्साह में ज्यादा विश्वास में कम. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला होता, पंच सांगतात डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आलाय. धावा झाल्यात 2 ही परिस्थिती मेगा फायनल युवा चषकाची आपल्याला पाहायला मिळते. अगदी युवा टीम मेंबर्स देखील आहेत पूर्ण या स्पर्धा ऑर्गनायझरचे. सुपर टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेले आहे. पटका सजवलाय इनफिल्डच्या वरून, पाठलाग सुरू आहे. मानस पिंपळे नाही पोचणार. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय पहिला चौकार. 4 अजब. चार ने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 6 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ जंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. कित्येक स्पर्धा येतात, कित्येक स्पर्धा जातात, परंतु प्रत्येक स्पर्धेचं महत्व तेवढाच. जिथे आपण बघू शकतात इथे मात्र ही आठवणीची स्पर्धा असेल, कारण की लगभग बघायला गेलं तर या वर्षाची शेवटची स्पर्धा असेल. कारण की यानंतर पावसाळ्याचा सीझन सुरू आणि 2 ते 3 महिने नक्कीच गॅप पडला जातो टेनिस क्रिकेटला. परंतु लेदर जिथे आपण बघू शकतात रबर बॉल क्रिकेटला होणार सुरुवात. आपल्या भागामध्ये देखील 2 ते 3 स्पर्धा रबर बॉलच्या आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल 1 लाखाची स्पर्धा चिंचणी गावामध्ये रबर बॉलची येत आहे याच महिन्यामध्ये एंडिंगला. शिरगावच्या मैदानावर देखील 25,000ची स्पर्धा रबर बॉलची आपल्याला पाहायला मिळणार. खऱ्या अर्थाने ज्या बॉलने आपण सुरुवात करतो लहानपणी, शॉर्ट बॉलला सरप्राईज केलंय इकडे सचिन वडे ला बीट करत चेंडू चाललाय किपरच्या हातामध्ये. यावर स्पर्धेमध्ये सचिनने तेवढं इम्प्रेस केलेलं नाहीये. पट बॉल येत असताना धावफलक 7, चेंडू फेकून झाले 4. पाचवा बॉल. सरळ फटका खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चांगली फिल्डिंग एकदा बसेल. फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाऊन स्कोरबोर्ड 8 स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल, दुसरी ओव्हर, 8 धावा धावफलकावर. फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोणती टीम असेल जी चॅम्पियन बनेल, पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल, लढत आहे पहिल्या क्रमांकाची. आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. जयचं काय क्षेत्ररक्षण आहे, क्या बात आहे. ओव्हर समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुड किपिंग. धावफलक 8 स्कोर कार्ड वर. बजाव.
अक्षय. तिसरी ओव्हर पहिला बॉल जिथे आपण बघू शकतात डॉट असता, परंतु क्लोज किपिंग करणं हे देखील एक कला आहे, जिथे मात्र जयेशने बॉल मिस केला आणि एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावर. फायनल मात्र आपल्याला पाहायला मिळते 4 ओव्हरची. टिंबी संघामध्ये सध्या तरी शांतता आहे, परंतु जोपर्यंत कुशल आहे तोपर्यंत मात्र या धावा बनतील, नो डाऊट. दुसरा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट अगदी चांगला आहे, चाललाय मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे कुशाल, सुपर फिट सिक्सर. यस डीजे. प्रोटेक्शन तिथे होतं तरी देखील मात्र हा जिगरबाज हिट. धावफलक 15-15. तिसरा बॉल घेऊन मात्र तयार होणार गोलंदाज अक्षय. 4 बॉल थोडे आता प्रेशर देखील असेल का डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज. अभ्यास फटका सजवला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र नक्की मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि इकडे काय होतंय, एकच धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकतात 16 धावा धावफलकावर. चेंडू झाले 3, अजूनही चेंडू 3 बाकी आहेत 16 स्कोर कार्डवर. पहिल्या ओव्हरची सुरुवात कमालीची केली होती भाविकने. दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील व्यवस्थित गोलंदाजी झाली, परंतु आताच्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 8. चौथा बॉल आणि फलंदाज सचिन वडे स्ट्राईक वर. शॉर्ट बॉलला फटका सजवलाय मध्ये क्षेत्ररक्षक मानसच्या डोक्यावरून आलाय षटकार. 6 धावा. आता कुठे ना कुठे टाळ्या वाजत असताना बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. बजाव. चौदा धावा आतापर्यंत आलेल्या आहेत 4 बॉल मध्ये. धावफलक 22 स्कोर कार्ड वर. पाचवा बॉल घेऊन तयार अक्षय. कालच्या अक्षयने कमालीची गोलंदाजी केली होती. इकडे मात्र समीर पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईन जवळ चांगलं क्षेत्ररक्षण चिराग पाहायला मिळते. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 23-23 स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल तिसरी ओव्हर 23 स्कोर कार्ड वर. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. तिसरी ओव्हर शेवटचा बॉल. अक्षय थोडा महागडा ठरतो. इकडे 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि हलक्यात आणि सॉफ्ट हँडने हा चेंडू खेळला जातोय. एक धावेसाठीच खेळलेला चेंडू. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात 24 धावा. मोठी ओव्हर जी गरज होती टिंबे टीमला. 18 बॉल आणि 24 धावा धावफलकावर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग पाहायला मिळते मेगा फायनलची. पाहूया आणि ऐकूया डीजेला. हे देखील लक्षात घ्या. चला टीम टीम पाणी देऊन लक्ष जायचंय.
18 बॉल 24 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 16 आल्या. चौथ्या षटकामध्ये किती पाहूया. शेवटची अंतिम ओव्हर घेऊन गोलंदाज समीर तयार गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला थोड्या वेळा धाब्यामध्ये. थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25-25 स्कोर कार्ड वर 5 बॉल आहेत बॅटिंग टीम कडे. बघूया 5 बॉल मध्ये धावा किती येतील. 25 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन वडे स्ट्राईक वर. गोलंदाज समीर. गावदेवी कुंभवली वर्सेस टेंबी. फटका इकडे सजवलाय. सचिन वडेचा फटका. 440चा झटका. षटकार बचाव. वन स्कोर कार्ड वर. असं वाटलं होतं की 2 ओव्हर 8 धावा 30च्या आतमध्ये आरामात थांबवलं जाईल, परंतु नाही. विशालने षटकार खेचला. सचिनने 2 षटकार खेचले. धावफलक 31 वर जाऊन पोहोचलाय. आता डिफिकल्ट होऊ शकते चेस करताना. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा वेगाने चेंडू हाताळला. इकडे मात्र काय होतंय. रनआउटची संधी जयेश कडून आणखीन एक चुकी होत असताना सिंगल येते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जातो. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 32 धावा धावफलकावर. कुशल मात्र स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळते. 32 झाले स्कोर कार्ड वर. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच आतापर्यंत 3 बॉल बाकी आहेत. महत्वाच्या क्षणी बॅटिंग महत्वाची होत असताना दोन्ही फलंदाजाकडून चांगली पार्टनरशिप. आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय स्टंपच्या वरून. किपरच्या हातामध्ये डॉट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे वर 2 बॉल. राऊंड द विकेटचा मारा आणि रिव्हर्स फटका. यावेळेस मात्र चेंडू आणखीन एक वेळ झालाय. 1 बाउंड सीमा पार. 4 धाब्यासाठी चौकार. सुपरफिट. स्कोरबोर्ड 36 जाओ. छत्तीस 36 स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हर मधला. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 12 धावा आतापर्यंत आलेत ओव्हर मध्ये. जेव्हा जेव्हा रिव्हर्स वळलाय तेव्हा तेव्हा सक्सेसफुल पाहायला मिळालंय. फलंदाज कुशल. शेवटचा बॉल देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि यावेळेस मात्र डॉट बॉल येत असताना 36 पर्यंत गाडी पोहोचली. हे म्हणेल की चांगले टोटल आहे, कारण की 2 ओव्हर फक्त 8च होत्या आणि त्यानंतर मात्र 12 बॉल मध्ये 28 आल्यात आणि 37 धाब्याचं आव्हान 9.25च्या सरासरीने फायनल जिंकण्यासाठी गावदेवी कुंभवली टीमला 37 बनवाव्या लागतील. बाजव.
चला मॅचला होत आहे सुरुवात. सेकंड फेरीला नाण्याची एक बाजू बघितली, दुसरी बाजू बघणं योग्य असेल. अगदी ही फेरी खूप महत्वाची आहे. दोन्ही टीम इकडे मात्र तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. मानस बॅक टू डगआउट. वाजव. पहिल्याच बॉलला पहिला झटका. मानस पिंपळे बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये जात असताना त्याचे बंधू आपण बघू शकतात. टार्गेट 37 आहे. पहिल्याच बॉलवर कुशलला मिळाले विकेट. सुप मात्र कामगिरी आजच्या दिवसामध्ये कुशल कडून. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, अप्रतिम. यज्ञ स्ट्राईक वर आहे. 23 बॉल मध्ये 37 जिंकण्यासाठी बनवायचे मेगा फायनल. दिवस अटेम्प्ट केला होता. यावेळेस दुसरा बॉल थोडा बाउन्स झाला नाही. यावेळेस चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रिक्स उचलली होती फलंदाजाने. दुसरा बॉल डॉट आलाय. 37 टू विन. 2 ओव्हर मध्ये 8 होत्या, जिथून मात्र टेंबी टीमने कमबॅक केलं. जिथून धावा बनवल्या 28 आणि आता चॅलेंजिंग टोटल आहे. चॅलेंजिंग आहे, विनिंग टोटल देखील बनवू शकते, कारण की संध्याकाळचं सत्र जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत आणि या टाइमात आता नेव्या बॉलवर थोडा उघड देखील पडते. परंतु शॉर्ट बॉलवर फटका खेळलाय बॅकफुटवर जाऊन, जिथे मात्र चेंडू अडवला जातोय. गली रिजन मध्ये एकदा बसेल. थोडा पॉवरफुल खेळावं लागेल बॅटिंगला देखील, बॅट्समन देखील. आणि इथे चिन्मय, हे 2 खेळाडूंनी इम्प्रेस केले. चिन्मय आणि कुशल या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या टीमसाठी खूप महत्वपूर्ण कामगिरी केलेली. अष्टपैलू कामगिरी काल चिन्मयने केली, आज कुशलने केले. तो चिन्मय आहे यावेळेस आतमध्ये येऊन कमालीचा फटका. फरक नाही पडत लॉजिकचा खेळ, आमचा मॅजिकचा षटकार. एसडीजे करायचे. चेंडू झाले 4 धावा झाल्या 7. 5वा बॉल दिवस अटेम्प्ट केला होता. चांगला बॉल हाताळलाय. फट बॉल येत असताना 5 चेंडू आणि 7 धावा. टपल काबर शेवटचा बॉल असेल. 3 ओव्हर 1 बॉल आणि 30 धाब्याची गरज आहे. मागच्या बॉलवर काय फटका खेचलाय चिन्मयने. सुपर डॉट बॉल. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. चेंडूचा पाठलाग होत असताना डीप मध्ये चित्ररक्षक एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण. 4 धावा हव्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये, त्या धावा आलेल्या आहेत. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू आणि 28 धाब्याची गरज. वाजव. विनंती आहे, प्रत्येक ओव्हर मध्ये मात्र पाणी घेऊन नका जाऊ. वेळ कमी आहे. तुम्हालाच अंधार होईल, नंतर असं नको व्हायला की अंधार झाला आणि बॉल दिसला नाही. कोणत्याही टीमवर अन्याय नाही झाला पाहिजे. चला बी फास्ट.
गवदेवी कुंभोली टीम आपण थोडे सपोर्ट करा. बघा तुमचीच बॅटिंग आहे. 3 ओव्हर आणि 28 ची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा. आता मात्र गोलंदाज सर्वेश तयार. स्ट्राईकला यत्नेश, नो स्ट्राईकला चिन्मय. पहिला बॉल, दुसरी ओव्हर, शॉर्ट बॉल. ओहो, खेळायचं होतं मला तर वाटते मिड ऑफच्या वरून. एज लागली, चेंडू गेलाय यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव असेल. प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे. प्रत्येक टीमची इच्छा असते फायनल मध्ये जाऊन पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलावी. कुंभोली टीम देखील विचार करत असेल. आंबेडकर मैदानावर समाजाच्या स्पर्धा भरपूर होतात, परंतु यावर्षी आम्ही फायनल जिंकल्यावरच जाऊ. टिंबी टीम देखील तीच विचार करत असेल. फिरवलंय बॉलला, वळवलंय. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. धावफलक 10. 27 पाहिजे 16 बॉल मध्ये. दुसरी ओव्हर. सर्वेच संख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग मध्ये तेवढी चांगली कामगिरी राहिली नाही सर्वेची. गोलंदाजी बघूया फायनल मध्ये. यावेळेस फटका सजवलाय. चेंडू मात्र अडवला जातोय. एक धाव असेल. तेवढा प्रॉपर टायमिंग नाही झालं. प्रॉमिसिंग मात्र हा फटका नव्हता. एक धाव असेल. सिंगल स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 11-11. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 26 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 11 स्कोर कार्ड वर 15 चेंडू 26 धावा. सर्वेश तयार, फलंदाज तयार. यावेळेस फटका चांगला खेळलाय. जागा बनवून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वन बाउंस सीमा पार येतोय. चौकार 4 बजाव. वर 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दुसरी ओव्हर त्याच्या बॅट मधून 4 येत आहेत. उलटस बॉल, बोनस बॉल. यज्ञेशने इकडे मात्र गमावला. घुटण्यावर बॅलन्स करत इकडे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बाईचा इशारा पंचांकडून. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलक 16 स्कोर कार्ड वर. 13 चेंडू आणि 21 धावा. मॅच कोण विन होणार, फायनल कोण जिंकणार? गावदेवी कुंभवली की टेंबी? अटीतटीची मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय आणि सर्वेश आणि शुभमच्या अगदी मध्ये पडतोय. एक धाव पूर्ण केली. 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 स्कोर कार्ड वर वाजव. बारा चेंडू 20 धाब्याची गरज. 12 मध्ये 17 झालेले आहेत आणि स्ट्राईकला चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाजीसाठी गोलंदाज शुभम. फायनल मॅच वंजारी समाज मर्यादित स्पर्धा युवा चषक आणि या युवा चषकाच्या पहिल्या क्रमांकावर पहिल्या पारितोषिकावर नाव कोणाचं कोरलं जाईल? 12 मध्ये 20. एक षटकार आलाय चिन्मयच्या बॅट मधून. पहिला बॉल. शुभम तयार. राईट मोर द विकेट. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कुशल. चांगली फिल्डिंग आणि एक धाव मात्र पूर्ण. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 11 बॉल 19. मॅच पाहूया कुठे जाणार आणि कुठे राहणार.
आणखीन एक फटका. अगदी यावेळेस तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू चाललाय. बघूया इकडे 6-4 पंच निर्णय कळवत 4 चौकार. चार आहेत, चौकार आहेत 4 ने. उत्तमजी पिंपळे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आमचे उत्तम भाऊ पिंपळे साहेब इकडे उपस्थित झालेले आहेत. वेळेत वेळ काढून त्यांचं सहर्ष स्वागत मुख्य व्यासपीठावर. 4 आणि खऱ्या अर्थाने उत्तमजी पिंपळे साहेबांच्या स्वागतामध्ये आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 22. 2 ओव्हर 2 बॉलचा खेळ तर 15 पाहिजेत. बॉल टाकला जाईल आणि आणखीन एक वेळेस शॉर्ट बॉलला चांगल्या रीतीने फटका खेळलाय. वन डाऊन सीमा पार येतोय चौकार. क्या बात आहे. फलंदाज मिस्टर यज्ञेश पिंपळे. सुपर बॅटिंग. स्कोरबोर्ड 26-26. एसडीचे मास्टर बजाव. कॅमेरे येऊ दे आमच्या मुख्य व्यासपीठावर, जिथे सुबोध साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. मुख्य व्यासपीठावर उत्तमजी पिंपळे साहेबांचं स्वागत केलं जाईल. आमचे मान्यवर वेळेत वेळ काढून मात्र इकडे उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर केलं जात आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 सलग चौकार आणि आपण बघू शकताच खेळ बदललाय. आमचे मान्यवर उत्तमजी पिंपळे साहेब सुबोध साहेबांच्या शुभ हस्ते आणि ही पूर्ण टीम आपण बघू शकतात. ऑर्गनायझर टीम आपल्याला पाहायला मिळते. युवा कमिटी आणि युवा ग्रुप आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. पारचा वाढदिवस देखील आहे आज आणि आपण बघू शकतात वाढदिवस आपण सेलिब्रेशन देखील केला पारचा. धावा झाले त्या म्हणजे 26 आणि आता 11 पाहिजे चेंडू असतील 9. उलटा होणार नाहीये. यज्ञेशच्या बॅट मधून येतोय षटकार. भीड़ में लगे उसे धक्का कहते और बल्ले को लग के गेंद बाउंड्री पार गिरे उसे छक्का कहते. सिक्सर एसडीजे. क्या बात है. यज्ञेश सुपर बॅटिंग. 6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 32. आता थोडं मात्र अलग खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे कीपर कडून झाले चुकी. एक धाव पूर्ण. सिंगलने स्कोरबोर्ड 33. फक्त 4 पाहिजेत. बाईचा इशारा. चेंडू असतील 7 बॉल मध्ये 4 साठी मेगा फायनल. गावदेवी कुंभवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टेंबी. टेंबी यंगस्टर टीम आणि इकडे फटका फसला टीम मध्ये. चित्ररक्षक कॅच आउट. विकेट. चिन्मय इकडे मात्र बाद. आता मात्र 6 बॉल आणि 4 ची गरज. बजाव. विकेट आणि इकडे आपण बघू शकतात नवीन फलंदाज जयेश. 6 गेंदों में चाहिए 4 रन. 6 बॉल 4 धावा. 4 धावा 6 बॉल. फलंदाज यज्ञेश स्ट्राईक वर एक हाती किल्ला लढवलाय. या मॅच मध्ये यज्ञेशने 9 चेंडू मध्ये 20 वर खेळतोय. 33 ओव्हर 2. 3 ओव्हर नंतर 11च्या सरासरीने 6 मध्ये 4 फायनल जिंकण्यासाठी पाहिजेत. गावदेवी कुंभवली टीमला. समोर आहे टेंबी यंगस्टर टीम आणि गोलंदाज टेंबी यंगस्टर टीमचा युवा.
कवित. बघूया कवित 4 धावा डिफेन्स करेल का, इतिहास रचला जाईल या स्पर्धेमध्ये. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आणि खऱ्या अर्थाने आता सोपी करून टाकले मॅचला. परंतु बघूया क्रिकेट आहे. हा पहिलाच बॉल, इकडे हिट विकेट. विकेट येत असताना पहिल्याच बॉलवर यत्नेशला परतावं लागेल. पाय जाऊन आदळलाय स्टंपवर. हे पहिलेच म्हणलं क्रिकेटमध्ये काही होऊ शकते, कुठेही क्रिकेट जाऊ शकतो. अगदी यावेळेस आपण बघू शकतात स्वप्न बदलत नाही, रात्र बदलते, दिवा बदलत नाही, वात बदलते. मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी. वेळ बदलो किंवा नशीब बदलो किंवा नाही बदलो, वेळ नक्की बदलते. ही वेळ बदलली जाईल का? स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो समीर. 5-4 बजाव. समीर स्ट्राईक वर आणि कबीर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिल्याच बॉल वर विकेट मिळवलाय. 2 बॉल डॉट आले ना, आणखीन मजा आली या मॅच मध्ये. सुरुवातीला मात्र धावा बनवून दिल्या यज्ञेशने आणि यावेळेस मात्र सलग 2 बॉलवर 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर थोडं मागे या ना कुंभवली टीम, थोडं मागे या ना, बाउंड्री लाईन पेक्षा थोडं या ना, पडद्या या साईडून राहणं, पडद्याच्या या साईडून. 5 मध्ये 4 आणि फटका सजवलाय. फटका गॅप मध्ये आहे, फटका चाललाय. हो, बाउंड्री लाईन जवळ चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 आलेत. अमलीची फिल्डिंग थोड्या वेळा करता का होईना ही मॅच थांबवलंय. क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 4 मध्ये 2 धावफलक 35. 4 चेंडू 2 धावा गावदेवी कुंभवली. आणि फटका फसला होता, थोड्या वेळा करता हवेमध्ये होता. 1 आलंय आणि 1 येणार. 3 बॉल मध्ये 1 ची गरज. 3 डॉट चेंडू हाताळावे लागतील आता यंगस्टर टीमला. स्कोरबोर्ड 36. 3 ओव्हर 3 बॉलचा खेळ आणि 36 ओव्हर 3. 3 मध्ये 1. 3 बॉल 1 ची गरज. आणि फटका उंच गेलाय. गोलंदाज स्वतः सांगतो मी कॅच करतो आणि कॅच. मॅच कटी जाऊ शकते, परंतु इकडे आपण बघू शकतात खेळ बदललाय. 2 मध्ये 1 ची गरज आहे. मेगा फायनल सारखे होत असताना आता प्रेशर येणारा फलंदाजावर देखील. बजाव. पालवे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. क्या बात आहे. खेळ कधी कुठे फसेल काही सांगता येत नाही. क्षेत्ररक्षकाने 2 धावा सेव्ह केल्या, त्या कुठे ना कुठे आता कामात आल्यात, कारण की 1 अजून बाकी आहे. संदीपजी पालवे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. 2 मध्ये 1 मेगा फायनल. नवीन फलंदाज अक्षय. बघूया गोलंदाज कवित आणि कवितने हा बॉल डॉट घेतला ना, तर या मॅच मध्ये आणखीन मजा येईल. चुरशीच्या मॅचेस पाहायला सर्वांना आवडतात. आता कुठे वाटते की पुन्हा एकदा कमबॅक केलंय टेंबी यंगस्टारने. क्लोज फिल्डिंग. 2 मध्ये 1. फायनल कोणाकडे जाणार? आणि फटका थोड्या वेळा धावेमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झाला. एकदा पूर्ण. 2026 गावदेवी कुंभवली युवा चषक चॅम्पियन वजव.